हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 3. जयाचेनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. 1. वेदशास्त्रे पुराणे. आत्मपरब्रह्माची महती सांगण्यासाठी, त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी, त्याची ओळख करून देण्यासाठी मूलतः वेदशास्त्रे पुराणे आपल्या महान ऋषींकडून सांगितली गेली. त्यानंतर याच प्रकारे अनेक जणांनी अनेक प्रकारे याविषयी भाष्य केले. हे सर्व वामय त्या ऋषींच्या छात्रांकडून घोकून घोकून पाठ करून परंपरागत जतन करून ठेवण्यात आले. पाठ करायला सोपे व्हावे म्हणून यासाठी हे सर्व वामय अतिशय त्रोटक पद्धतीने सूत्रबद्ध करून सांगितले गेले. यामुळे ते सर्व सांगणे अतिशय गूढ झाले. सर्वसामान्य जनांना त्यांचा अर्थ लक्षात येणे अवघड झाले. तसेच पाठांतराला सोपे जावे म्हणून हे सर्व वामय पद्यात रचले गेले. ते सुंदर चालीत म्हणता येते. यामुळे ते लक्षात राहायला सोपे गेले. अशा प्रकारे वेद, शास्त्रे, पुराणे पाठ करणारे, मुखोद्गत करणारे, ते जसे आहे तसे बिनचूक म्हणणारे पंडित, विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले. यामुळे अर्थातच अशा प्रकारे वेद, शास्त्रे, पुराणे इत्यादी पाठ करून, मुखोद्गत करून अनेक जण पंडित, विद्वान म्हणून मिरवू लागले. लोक त्यांच्याकडे आदराने पाहू लागले. त्यांचा मान राखू लागले. त्यांना द्रव्यादी मिळकत होऊ लागली. यामध्ये यज्ञ कसे करावेत हे सांगितलेले असल्यामुळे अशा पंडितांना, विद्वानांना यासाठी पुरोहित म्हणून बोलावणे येऊ लागले. आता प्रत्येकाला यज्ञ करणे शक्य नव्हते. सर्वसामान्यांना यामधून काहीतरी सोपे सुटसुटीत करण्यासाठी पाहिजे होते. हे लक्षात येताच छोट्या छोट्या पूजा अर्चा विधी तयार करण्यात आले. यज्ञ करायची ऐपत नाही अशांची सोय झाली. याला सर्वसामान्यांकडून जनाधार मिळाला. आता असे विधी करणे म्हणजे धर्म, धार्मिक कार्य करणे, धर्म पाळणे इत्यादी रूढी आणि परंपरा तयार झाली. हे असे विधी केल्यामुळे देवाकडून काय फलश्रुती प्राप्त होते याची यादी प्रत्येक पूजेचे शेवटी सांगायला त्याचे रचनाकार मुळीच विसरले नाहीत. यामुळे तर धर्म फार सोपा झाला. देव जवळ आला, पाप झाकले जायला मार्ग मिळाला, पुण्य जोडायची युक्ती सापडली. आता असे जे करतील त्यांच्यावर देव प्रसन्न होतो आणि त्यांना देव वर देतो. परंतु असे जे करणार नाहीत त्यांच्यावर देव कोपतो आणि त्यांना शाप देतो असेही सांगण्यात आले. स्वर्ग आणि नरक यांची कल्पना पसरविण्यात आली. देवाबद्दल लोकांमध्ये भावभक्तीऐवजी आदरयुक्त भीती निर्माण झाली. सर्वसामान्यजन अशा प्रकारे धार्मिक विधी धूमधडाक्याने करू लागले. जे करणार नाहीत ते नास्तिक म्हणून हिणवले जाऊ लागले. देवाचा कोप नको, कटकट नको, धोका नको म्हणून करूया पूजा अर्चा विधी म्हणून करूया पूजा अर्चा विधी आणि आपणही धार्मिक आहोत असे जाहीर करूया असा प्रघात तयार झाला. अशा पूजा अर्चा विधी इत्यादी ज्यात सांगितलेले आहेत ते धार्मिक वामय म्हणून प्रसिद्ध झाले, लोकांमध्ये प्रचलित झाले. लोक विचार करू लागले की आपल्याला काही हे मंत्रतंत्र सांगितलेले पाठ नाहीत, तर ज्यांना हे सर्व पाठ आहे त्यांना बोलावून आपण पूजा अर्चा विधी करवून घेऊ आणि पुण्यशील होऊ. अशा प्रकारे भक्तीचा महापूर उसळला. मध्यंतरीच्या काळात लिहिण्याची कला अवगत झाली आणि हे संपूर्ण वामय लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. यामुळे ते सर्व व्यापी झाले.
तथापि लिहिता वाचता येणाऱ्यांची संख्या नगण्य होती. परंतु आता पाठांतराची गरज नव्हती. आता अशा पोथ्या ज्यांना बिलकुल वाचता येतात, ज्यांना बिनचूक वाचता येतात, ते पुरोहित म्हणून मिरवू लागले. आता पुरोहितांचा धंदा जोरात सुरू झाला. 2. निरूपणे. काही जणांनी या सर्वांचा सखोल अभ्यास केला. त्यांनी या विश्वाचे गूढ उकलण्याचा चंग बांधला. त्यांनी त्या सर्वोच्च शक्तीचा, आत्म परब्रह्माचा शोध घेतला. त्यांना अनुभूती प्राप्त झाली, दर्शन झाले आणि त्यावर त्यांनी निरूपण लिहिले. हे सर्व विस्तृत करून समजवण्यास सुलभ केले. यामधील गूढ उकलून रहस्य भेद करून त्याचा सत्य अर्थ विशद केला. आत्म परब्रह्म ज्ञानाने समजून दिले. आतापर्यंत वेदामध्ये 2च भाग होते. एक ब्राह्मण म्हणजे यज्ञ पूजाविधी कसे करावेत याबद्दल सोपस्कारांची माहिती आणि 2 आरण्यके म्हणजे निसर्गाचे वर्णन. आता अशा या निरूपणाचा 3रा भाग वेदांत म्हणजे उपनिषदे, आत्म परब्रह्माबद्दलचे ज्ञान, आत्म परब्रह्माची ओळख, त्याचे सत्य दर्शन अशा अर्थी जोडला गेला. उपनिषदे लिहिणाऱ्या ऋषींनी स्वानुभूतीने जाणून कंठशोष करून सांगितले आहे की या पूजा अर्चा विधी म्हणजे आत्म परब्रह्म नाही. तो याहून काही निराळाच आहे. त्याला प्राप्त करण्याच्या पूजा अर्चा विधी हा मार्ग नाही. पूजा अर्चा विधी कधीही पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीत. पूजा अर्चा विधी फार तर मोक्ष देऊ शकतील. यामुळे धनसंपत्ती, सुबत्ता, वैभव मिळेल, यामुळे स्वर्ग मिळेल. परंतु हाच स्वर्ग प्रमाद करवून नरक देणारा आहे हे सत्य विसरू नये. यामुळे जन्म मृत्यूचे फेरे चुकणार नाहीत. मोक्ष आणि मुक्ती यामधील फरक लक्षात घ्यावा. यामुळे मानवी देहाचा अंतिम उद्देश आत्मप्राप्ती साध्य होणार नाही. पुढे या उपनिषदांवरही अनेक ग्रंथ लिहून ही निरूपण म्हणून असलेली उपनिषदे आणखी सविस्तर करून सांगण्यात आली. अनेक ज्ञानियांनी अनेक भाषांमधून संपूर्ण जगात यावर लिखाण केले आहे. सत्याचा परखड आलेख स्पष्ट केला आहे. पण ऐकतो कोण? बहुतांशी जन पूजा अर्चा विधी यांच्या संपूर्णपणे आहारी गेलेले आहेत. कारण झटपट फलश्रुती, पुण्य पापशालन इत्यादी असा सोपा मार्ग सोडून निरूपणाकडे कोण वळणार? पूजा अर्चा विधी हे फक्त मानसिक आहे, प्रत्यक्षात नाही. हे कळतंय कुणाला? योगादिराज पातंजली मुनी, भगवान आद्य श्री शंकराचार्य इत्यादी अशा महान विभूतींनी कितीही कंठशोष करून सांगितले की या पूजा अर्चा विधी यामध्ये काहीही तथ्य नाही. हे सर्व भूलभुलैया आहे, भ्रांती आहे. तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भौतिक वेड लागणाऱ्या विहिरींचे पाणी पिऊन उपभोगांमागे वेडेपिसे झालेले अशा महान विभूतींनाच खुळचट म्हणू लागले. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव लिहिला, श्री समर्थांनी आत्माराम लिहिला, परंतु सारे व्यर्थ झाले. पालथ्या घड्यावर पाणी घातले गेले. कारण श्री ज्ञानेश्वर माऊलींचा किंवा श्री समर्थांचा भक्तिमार्गच बहुसंख्य जनतेने घट्ट कवटाळून ठेवला आणि अमृतानुभव, आत्माराम याकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली. मी स्वतः मात्र फार भाग्यवान आहे की 2017 साली माझ्याकडून साधकांनी अमृतानुभव, आत्माराम यावर निरूपण लिहून घेतले आणि त्यावर सविस्तर प्रवचनेही आयोजित केली. त्यांची पुस्तके आणि CD उपलब्ध करून दिली आहेत. असो,
या अशा महान विभूतींना आत्मपरब्रह्माचा मार्ग कसा सापडला, ते साक्षात्कारित कसे झाले, ते अनुभूती प्राप्त कसे झाले, त्यांचा मोक्षाकडे झुकलेला प्रवास मुक्तीच्या यात्रेकडे कसा वळला, ते श्री समर्थांनी या ओवीच्या दुसऱ्या ओळीत सांगितले आहे. ते आता पुढे पाहू. हरिओम.